सूर्यावर थुंकलं तर ते थुंके आपल्यावरच पडते. सूर्य कोण? यांनी रवींद्र चव्हाणांचं उल्लेख. सूर्याला जे ग्रहण लागलंय ना ते काढायचा प्रयत्न निलेश राणे करतोय. शेलार साहेबांनी डायरेक्ट निकालच देऊन टाकला. ते विसरले कदाचित, ते वकील आहेत, जज नाही. निवडणूक ही फक्त 10-15 दिवसाची नसते, तर आयुष्यातली दुसरी इनिंग सन्मान्य शिंदे साहेबांमुळे मला मिळाली. तडीपारीची प्रोसिजर बघितली. निवडणुकीपर्यंत तडीपारी असतात, त्यांना 1-1 वर्षाची तडीपारी दिली आहे. आंदोलनातले गुन्हे आहेत. तसेच गुन्हे केलेले भारतीय जनता पक्षामध्ये जवळपास 15 ते 20 लोक आहेत, पण त्यांच्यावर तडीपारीची नोटीस नाही निघाली. आणि आम्हाला एका अपप्रवृत्तीला हरवायचं आहे. लोकांच्या हे लक्षात येत आहे की सत्याचा दुरुपयोग कसा कुठल्या लेवलपर्यंत गेलेला आहे. रावणाचा अहंकार जर तुटू शकतो, तर मला वाटतं या जगामध्ये कोणाचाही अहंकार तुटू शकतो आणि ती तुटण्याची वेळ आलेली आहे. सिंधुदुर्गात सार्वत्रिक निवडणुका लागलेल्या आहेत आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार निलेश राणे आहेत. सर, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, रणधुमाळी चालू आहे. तुम्ही प्रचार कशा पद्धतीने करता? आमचं हे सगळा प्रचाराचा विषय हा वर्षभरापासून सुरू आहे. निवडणूक ही फक्त 10-15 दिवसाची नसते, त्याच्यामागे एक प्रोसिजर असते. ती प्रोसिजर तुम्हाला लोकांची कामं करावी लागतात, तुम्हाला संपर्कात राहावं लागतं, त्यांच्या अडीअडचणींना त्यांच्याबरोबर राहावं लागतं. ही सगळी एक प्रोसिजर आहे. लोक लक्षात ठेवतात. काही लोकांना असं वाटतं 10-15 दिवसात पैसे वाटले की लोक आपल्याबरोबर राहतील, पण असा विषय नसतो. तुम्हाला सतत त्यांच्या संपर्कात राहावं लागतं, त्यांच्या अडीअडचणी सोडवाव्या लागतात आणि जी कामं आहेत विभागाची, मतदारसंघाची, ती करावी लागतात. त्या विश्वासावर लोक मतदान करतात, अशी माझी तरी समज आहे. आणि म्हणून निवडणूक ही फक्त प्रचारापुरती नाही, तर आम्ही ऑनगोईंग हे सगळं प्रोसिजरचा भाग म्हणून आम्ही समजतो. सर, काल शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यांनी इथे मालवणमध्ये जाहीर सभा घेतली, आपलं कौतुक केलं. कसं बघताय? मी साहेबांचे आभार व्यक्त करतो. जर मी कुठे जरी म्हणजे समाधानकारक काम केलं असेल पक्ष संघटनेच्या माध्यमातून किंवा त्यांच्या नजरेतून, तर हे मी माझं खूप मोठं भाग्य समजतो. मी सुरुवातीपासून हेच सांगत आलो आहे की मला सन्माननीय शिंदे साहेबांमुळे आज जे काही मी दिवस बघतोय ते बघतोय. नाही तर आमदार म्हणून तर सोडा, मी तसं राजकारणात पण नसतो. जर ते नसते तर आयुष्यातली दुसरी इनिंग सन्मान्य शिंदे साहेबांमुळे मला मिळाली आणि हे मी माझे उपकार समजतो माझ्यावर त्यांनी केलेले. तर त्यांनी माझ्याबद्दल माझं कौतुक करणं हे मी माझं भाग्य समजतो. सर, काल तुम्ही म्हणाला होतात की आमच्याच कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटिसा दिल्या जात आहेत. आता नोटिसा दिल्या गेल्यात, त्यांना तडीपार केलं, याकडे कसं पाहताय? आत्तापर्यंतची जर तुम्ही तडीपारीची प्रोसिजर बघितली तर निवडणुकीपर्यंत तडीपारी असतात. आमच्या लोकांना, जे माझ्या आजूबाजूची लोक आहेत, त्यांना 1-1 वर्षाची तडीपारी दिली आहे. अच्छा, हे जे काही गुन्हे आहेत हे सगळे सार्वजनिक आंदोलनातले गुन्हे आहेत आणि तसेच गुन्हे केलेले भारतीय जनता पक्षामध्ये जवळपास 15 ते 20 लोक आहेत, पण त्यांच्यावर तडीपारीची नोटीस नाही निघाली. माझ्या आजूबाजूच्या लोकांवर तडीपारीची नोटीस निघाली. हे मला सगळं माहिती होतं. ते सगळा दबाव टाकायचा प्रयत्न करतील, कारण का त्यांना हरवायचं आहे, त्यांना एका व्यक्तीला हरवायचं आहे आणि आम्हाला एका अपप्रवृत्तीला हरवायचं आहे. जी विकृती आली आहे ना आमच्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात, मला जी बाहेरून आली आहे ती आम्हाला हरवायची आहे. आम्हाला माणसांना किंवा कुठल्या व्यक्तीला हरवायचं नाही. लोकांच्या हे लक्षात येत आहे की सत्याचा दुरुपयोग कसा कुठल्या लेवलपर्यंत गेलेला आहे. सगळीकडे माझ्या मागे हेर ठेवणं, कदाचित फोन पण टॅप केले असतील, सगळंच काय करणार ना ते. आता मी ह्या सगळ्या गोष्टींना तयार होतो. मला माहीत होतं की हे सगळं होणारच आहे. किती जरी काही केलं तरी म्हणजे रावणाचा अहंकार जर तुटू शकतो, तर मला वाटतं या जगामध्ये कोणाचाही अहंकार तुटू शकतो आणि ती तुटण्याची वेळ आलेली आहे. उद्याच्या 3 तारखेला जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा प्रत्येकाला आपली जागा कळेलच. सर, तुम्ही वारंवार रवींद्र चव्हाणांवर युती तुटली किंवा इतर जे आरोप केलेले आहेत, मात्र आता आशिष शेलार यांनी तुमच्यावर अनेक आरोप केलेले आहेत. आशिष शेलार म्हणतायत सूर्यावर थुंकलं तर ते थुंके आपल्यावरच पडते. सूर्य कोण? यांनी रवींद्र चव्हाणांचं उल्लेख. माझ्या दृष्टिकोनातून सूर्य कोण? सूर्याला जे ग्रहण लागलं ना ते काढायचा प्रयत्न निलेश राणे करतोय. प्रत्येक माणूस स्वतःला काही समजू शकतो ना, स्वतःला वाघ समजू शकतो, स्वतःला सूर्य समजू शकतो. ती त्यांची समज आहे. मी सन्माननीय शेलार साहेबांना खूप मानतो, माझ्या मोठ्या भावाप्रमाणे मानतो.
म्हणून मी जास्त काय त्यांच्यावर बोलणार नाही. मी त्यांचं भाषण ऐकलं आणि ज्या उमेदवारांवर जे OBCचं सर्टिफिकेट, फेक सर्टिफिकेट त्यांनी जे काय दिलं त्यावरती शेलार साहेबांनी डायरेक्ट निकालच देऊन टाकला. ते विसरले कदाचित, ते वकील आहेत, जज नाही. जजना ऑर्डर द्यायचा अधिकार असतो, वकिलांना नाही. आणि काय शब्द वापरले जज साहेबांसाठी, मायचा लाल. म्हणजे किती आदर आहे. तुम्ही वकील असताना पण तुमचा त्या न्यायव्यवस्थेच्या त्या व्यवस्थेबद्दल किती आदर आहे तुमच्या शब्दातून तुम्ही दाखवलेला आहे. तुम्ही अहंकारामध्ये आहात, तुम्ही घमेंडमध्ये आहात, तुम्ही हवेत आहात, हे सगळं मला माहिती आहे. पण मला आशिष शेलार साहेबांना आठवण करून द्यायची आहे की साहेब, आपण 13 कोटी रुपये, फक्त 13 कोटी रुपये आपण असं बोलला होतात की मालवणच्या नगर परिषदेला आपण देणार होतात, कारण का तुमचं गाव या तालुक्यात आहे. तुम्ही साधे 13 कोटी देऊ शकला नाहीत. ते लवकर द्या, मालवण वाट बघत आहे. हे उगाच नको त्या धमक्या आणि नको ते शब्द जज साहेबांना तुम्ही मायचा लाल वगैरे असं सगळं म्हणायला लागलात तर त्याच्यावरून तुम्हाला कळत असेल की भारतीय जनता पक्षाचे नेते किती हवेत आहेत. काही नेते, सगळेच नाही म्हणत आहे मी. आणि तुमचा न्यायव्यवस्थेवरही विश्वास नाही. तुम्ही जजमेंट सांगून टाकली, तुम्ही ऑर्डर देऊन टाकली की हा वाचणार, ते वाचणार नाहीच. कारण का सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरपासून आम्ही सगळे रेफरन्सेस काढलेले आहेत. आणि मला असं वाटतं शेलार साहेब प्रॅक्टिसिंग लॉयर नाही आहेत, ते फक्त नावाचे लॉयर आहेत की कुठेतरी डिग्री घेऊन ठेवली आहे. त्याच्या पलीकडे मला वाटत नाही त्यांनी एक केस पण लढली असेल. पण तरी त्यांनी असा न्यायव्यवस्थेवर अविश्वास दाखवू नये. जज साहेबांवर, म्हणजे जे कोण जज असतील, हायकोर्टाचे असतील किंवा सेशन कोर्टाचे असतील, हा त्यांचा अपमान आहे. एका वकिलाने एका जजचा केलेला अपमान हा काही बरोबर नाही. दुसरं कोण बोललं असतं चाललं असतं, पण तुमचं प्रोफेशन तुम्ही सांगता, ॲडव्होकेट तुम्ही आहात आणि तुम्ही जज साहेबांचा अपमान करता, तुम्ही डायरेक्ट जजमेंट सांगून टाकता, हा तुमचा अधिकार नाही. आणि जसं मी सांगितलं, मालवणसाठी जे काय तुम्ही एक फक्त किरकोळ तुमच्या सांस्कृतिक विभागामध्ये फक्त 13 कोटी रुपये आहेत की नाही मला माहीत नाही, पण जर ते असतील तर मालवण वाट बघतंय. तुम्ही वर्षभरात ते देऊ शकला नाही, तुम्ही मालवणला दुसरं काय देणार आहात? कोकणात मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला जातो आहे निवडणुकीत, आणि आमदार निलेश राणेंनी हे स्ट्रिंग ऑपरेशन करून समोर आणलं, त्यांचं कौतुक करतो आहे संजय राऊतांनी. बघा, मी जनतेसमोर हे सगळं ठेवलं. जनतेसमोर मला हे सगळं मांडावं लागलं, कारण बाजार आणि काही लोक, म्हणजे जसे आता मी परत किती लोकांचं नाव, म्हणजे त्यांचं नाव किती वेळा घेऊ, जे कल्चर आणायला बघतात ना सिंधुदुर्गामध्ये, हे रत्नागिरीत कल्चर नाही आहे, हे रायगडात कल्चर नाही आहे. मग तुम्ही सिंधुदुर्गातच का आणलं? तुम्हाला सिंधुदुर्गात असं नेमकं काय घडवायचं? आमची पिढी तुम्हाला फुकट घालवायची आहे का? त्यांना रस्त्यावर आणायचं आहे का? हे साहेब किरकोळ पैसे किती दिवस तुम्हाला हे कामाला येणार आहे? आता माझ्या मारतील मुलं ह्या पैशांवर आणि कसिनोत जातील, दारू पितील. त्या पलीकडे ह्या एक्सेस पैशाचा कुठे वापर होतो? मजाक मस्तीसाठीच होतो. तर आमचं तेच म्हणणं आहे की हा कल्चर, माझं कुठल्या व्यक्तीवर राग नाही आहे, या व्यवस्थेवर राग आहे. तुम्ही हे जे घाणेरडं राजकारण किंवा हे घाणेरडे प्रकार जे तुम्ही सिंधुदुर्गात करताय ना, हे कुठेतरी थांबावेत. आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये नाही आहे, असेल तर किरकोळ प्रमाणात आहेत. मग तुम्हाला असं का वाटलं की सिंधुदुर्गातलीच लोकं हे, सिंधुदुर्गाच्याच लोकांवर हे सगळं तुम्ही आजमावाल आणि इकडे रुजेल? मला तो कल्चरच त्यांचा कळला नाही. थांबवायचा प्रकार त्या व्यवस्थेचा आहे, कुठल्याही व्यक्तीला नाही. बाजूच्या जिल्ह्यात रत्नागिरीत महायुती आहे, सिंधुदुर्गात युती झालेली नाही. रवींद्र चव्हाण राग राणे कुटुंबावर काढतात की तुमच्यावर वैयक्तिक काढतात? मला वाटतं हा राग तर आहे, पण जेवढा आमच्यावर आहे तेवढा ह्या जिल्ह्यावर पण आहे. एक बघा, एक नेत्याला ना दूरदृष्टी लागते, विजन लागतं की मला हा जिल्हा कुठे घेऊन जायचं. तुमचं जर ह्या जिल्ह्यावर प्रेम असतं तर आता पण शेलार साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये असंही म्हटले की हे जे रस्ते झाले हे चव्हाण साहेबांच्या, म्हणजे जेव्हा ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते तेव्हा झाले. मी त्यांना सांगू इच्छितो, शेलार साहेब, रस्ते झाले पण बिलं अजून काढली गेली नाहीत. कॉन्ट्रॅक्टर रस्ता तळाला गेले, बरबाद झाले. तुम्ही एक काम करा, आत्ता ज्यांच्याकडे हे सार्वजनिक खातं आहे ना, बांधकाम खातं, त्यांना विचारा सिंधुदुर्गाचा बॅकलॉग किती आहे हो. त्या काळापासून मोदी साहेब पण आले होते, तेव्हाची बिलं अजूनपर्यंत पेंडिंग आहे. ज्याचा उल्लेख शेलार साहेबांनी केला ना, रस्ते असे झाले तसे झाले, त्याची बिलं अजूनपर्यंत पेंडिंग आहेत. ही साधी
200 कोटीची बिलं काढू शकले नाहीत, ते काय सिंधुदुर्ग सांभाळणार आहेत मला सांगा तरी. रस्ते बनवले, अहो ते बनवावे लागले. आमची आंगणेवाडीची जत्रा एवढी मोठी होते, लाखोनी इकडे भाविक येतात, रस्ते बनवावेच लागतात. आम्ही दरवर्षी बनवतो किंवा जेव्हा जेव्हा खराब होतात त्या वेळेला आम्हाला बनवावे लागतात. स्ट्रीट लाईट द्यावी लागते, मोबाईल टावर उभे करावे लागतात, त्या वेळेला तशी व्यवस्था आंगणेवाडीच्या जत्रेसाठी करावी लागते. तुम्ही काही स्पेशल नाही केलं आहे, मेहरबानी नाही केली लोकांवर. मोदी साहेब आल्यानंतर ते जेव्हा नेव्ही डेला आले होते तेव्हा देशाचे पंतप्रधान एका लहान मालवण गावामध्ये येणार होते, तर ती व्यवस्था देशाच्या पंतप्रधानांसाठी तुम्ही केली, मेहरबानी केली नाही. तुमच्या खिशातले टाकले नाहीत. हे काय दाखवत आहेत की मी माझ्या खिशातून टाकल्यासारखे. तुम्ही केलेलं नाही आहे हे. एकदा देशाचे पंतप्रधान आले तेव्हा झालं, आणि जत्रा जेव्हा भाविक लाखोनी येतात त्या व्यवस्थेसाठी तुम्ही दिले. त्याची बिलं अजून काढली नाहीत. ती का काढली नाहीत एकदा विचारा ना. अच्छा, कॉन्ट्रॅक्टरांनी बिलं नाही अजून मिळाली म्हणून काम थांबवलं. आज जिल्ह्यामध्ये एक नवीन कॉन्ट्रॅक्टर एक नवीन काम घ्यायला तयार नाही. ते म्हणतात ती मागची बिलं काढा अगोदर. तुम्ही व्यवस्था सिंधुदुर्गाची बिघडवली. माझा विषय हा फक्त मला वाटतं राणेंवर राग नाही, त्यांचा सिंधुदुर्गावर राग आहे. तुम्ही बिलं देऊ शकलात नाही, तुम्ही DPDCचा निधी धड खर्च करू शकलात नाही, तुम्ही पालकमंत्री म्हणून टोटल फेल गेलात. मग तुमचं सिंधुदुर्गावर प्रेम कसं? तुम्ही ठराविक भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांना जवळ घेऊन तुमचं राजकारण केलं. तुम्ही सगळ्यांना कुठे कुटुंब म्हणून जपलत. ते करायला पाहिजे होतं. आम्ही तुमच्याकडे एक बॉस म्हणून, एक नेता म्हणून बघत होतो. आम्ही तुमच्याबरोबर काम करायला तयार होतो, काम केलंही. पण तुम्ही जिल्ह्याला सांभाळलंच नाही. तुम्ही 4 गट पाडले आणि त्या 4 गटामध्ये नुकसान तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचं केलं, सिंधुदुर्गच्या जनतेचं केलं. पालकमंत्री म्हणून टोटल फेल गेले हे सन्माननीय चव्हाण साहेब. ते काही करू शकले नाहीत. इवन PWD मंत्री म्हणून ते टोटल फेल गेले. तुम्हाला आठवत असेल महाड किंवा कुठेतरी आंदोलन केलं रायगड जिल्ह्यामध्ये. ते कशासाठी गेलो होतो? बोगदा सांगितलं कशेडी घाटातला तयार झाला, हे स्वतः फोटो काढायला तिथे फ्रंटमध्ये उभे राहिले बोगद्याच्या पुढे. बोगदा परत 5 दिवसांनी बंद झाला. तुम्ही मंत्री म्हणून फेल गेलात, तुम्ही पालकमंत्री म्हणून फेल गेलात, तुम्ही नेता म्हणून फेल गेलात, आणि तुम्ही सिंधुदुर्गाला बिघडवण्याचा प्रयत्न केलात. हा माझा आरोप आहे, व्यक्तीवर नाही. सिंधुदुर्गावर जर तुमचं प्रेम असतं, आम्हाला तुम्ही ह्याच्यावर करता किंवा आमच्यावर तुमचा राग आहे, ती गोष्ट सोडून द्या. सिंधुदुर्गावर राग काढायला देणार नाही. आमच्या जिल्ह्याने तुमचं काही वाईट केलेलं नाही म्हणून तुम्ही आमच्या जिल्ह्याचं वाईट करू नका. सर, तुम्ही शिवसेनेत निवडणूक लढीत, त्यावेळी तुम्हाला शिवसेनेत जायला सांगितलं आणि निवडून आल्यानंतर पुन्हा भाजपची ऑफर दिली होती का? बघा काय झालं, निवडणूक जिंकल्यानंतर मी भेटायला गेलो आणि नंतर मी काय केलं, उबाटाचे काही लोक जे आमच्याकडे यायला तयार होते त्यांना मी घ्यायला सुरुवात केली. आता त्यांचे सगळ्यांचं म्हणजे चव्हाण साहेबांचं आणि सगळ्यांचं म्हणणं होतं, म्हणजे त्यांचंच म्हणणं होतं, बाकी इथे कोणाला काही आक्षेप नव्हता, की अरे तू काय करतोस, तुला तर BJPतच यायचं आहे. मी म्हटलं मी नाही येणार. मला शिवसेनेने, ज्या पक्षाने मला न्याय दिला, मला संधी दिली, मी माझ्या पक्षाला मोठं करणार आणि मी कधीच हा पक्ष सोडणार नाही, शिवसेना सोडणार नाही, हे मी सांगितलं. आणि सांगितल्यानंतर कदाचित त्यांना राग आला असेल की ते 100% भाजपवाले आहेत ना. आता तुम्हाला आठवत असेल ते म्हणतात 100% भाजप, पण रवींद्र चव्हाण साहेबांनी खेळलेला खेळ पण सांगतो तुम्हाला. कुडाळची नगरपंचायत निवडणूक लागली होती आणि तिथे मी इन्चार्ज होतो, आणि इन्चार्ज असल्यामुळे उमेदवार जे काय ठरवायचे होते AB फॉर्म देईपर्यंत ते सगळं माझ्याकडे होती व्यवस्था. ह्यांचे काहीतरी 3 उमेदवार, ज्यांना तिकीट द्यायचे होते त्यांना तिकीटं मिळाली नाही, तर त्यांनी ह्यांना बंडखोरी करायला लावली. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसमोर रवी चव्हाण साहेबांनी ह्या 3 उमेदवारांना बंडखोरी करायला लावली. अशी निष्ठा असते. तुम्हीच उभे केलेत बंडखोर. भारतीय जनता पक्षामध्ये जेव्हा मी होतो तेव्हा, आणि पुरावा जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही कुडाळमध्ये कोणालाही विचारा, हे सत्य आहे. कारण मी नावं घेऊन त्यांचे उमेदवार सांगू शकतो कोण कोण होते ते. आणि उघड बाकीचे त्यांच्याचे जवळचे होते ना चव्हाण साहेबांचे, त्या बंडखोरांचा प्रचार करत होते. मग कसलं BJPचं प्रेम दाखवत आहे तुम्ही? तुम्ही BJPचेच उमेदवार पाडण्यासाठी
आणि ती नगरपंचायत गेली आमची एका मताने. जर हे बंडखोर उभे राहिले नसते तिथे भारतीय जनता पक्षाचा झेंडा लागला असता. पाडली कोणी ती नगरपंचायत कुडाळची? चव्हाण साहेबांनी पाडली. त्यांनी बंडखोर उभे केले की हे माझे आहेत. अहो, पक्षामध्ये तुमचं माझं काय असतं? ते पक्षाचं असतं, हे ते विसरतात. जेव्हा दुसऱ्यांवर येतं ते भारतीय जनता पक्षाचे विरोधक, पण ह्यांनी बंडखोर उभे केले तर ह्यांची निष्ठा आम्ही ऐकायची. हे असं चालतंय. काल मुख्य नेते एकनाथ शिंदे जे होते ते राणेसाहेबांच्या भेटीला आले होते. तुम्ही देखील होता आणि उदय सामंत देखील होते. तुम्हाला आशीर्वाद दिलाय का राणेसाहेबांनी? आता बघा लाडजी, तुम्ही पहिल्या दिवसापासून मला कव्हर करताय. राणेसाहेबांचा माझ्यावर आशीर्वाद आहे आणि त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे होऊ शकत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. साहेबांचा आशीर्वाद घेतला. साहेब मला बोलले की आता तुम्ही स्वबळावर जर हे ऐकत नसतील आणि ह्यांना जर तुम्हाला तुमच्यासोबत युती करायची नसेल तर तुम्ही स्वबळावर लढा, असं ते बोलले. आणि म्हणून आम्ही निवडणुकीला उतरलो. राणेसाहेबांचा आशीर्वाद घेऊन आम्ही निवडणुकीला उतरलो. म्हणून आशीर्वाद कोणाकडे आहे? आणि आमच्या ज्या उमेदवार आहेत, वराडकर मॅडम आणि सगळे आमचे नगरसेवक काल पण साहेबांना भेटले आणि जेव्हा साहेब ह्याच्या अगोदर आले होते तेव्हाही भेटले. साहेबांचा पाठिंबा कोणाला आहे आता हे मालवणकरांना पण कळलेलं आहे. सर, शहर विकास आघाडीला तुम्ही समर्थन दिलेलं आहे कणकवलीमध्ये. यावेळी पालकमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्यासाठी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसोबत फारकत घेत उठाव केला त्या उठावाला कुठेतरी निष्ठा नाही, कारण तुम्ही इथे येऊन उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाला समर्थन करता. बघा काय झालं, शहर विकास आघाडी कशी झाली. आपण म्हणजे टीका करताना पण ना आपण कुठल्या पदावर आहे त्याचा विचार करून आणि आपण बोललेलो तर लोक त्याचं म्हणजे बोललं पाहिजे, अरे वा काय बोलला, असं म्हणजे उगाच काही बोलण्यासाठी बोलू नका. मी ह्याचं तुम्हाला कारण सांगतो. शहर विकास आघाडी जी झाली ती का झाली हो? तुम्हाला आम्ही नको होतो म्हणून ही शहर विकास आघाडी झाली. अच्छा, हे सगळे जे काही लढत आहेत हे नारळ ह्या चिन्हावर लढत आहेत, कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर नाही. मग त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शिंदेसाहेब कुठे आले? म्हणजे विचार करून बोलला पाहिजे की नाही. आता आपण एका पदावर आहे, आता मी काही बोलू शकतो, पण मी म्हणतो कशाला आपण जाऊ दे, आपण डिस्काउंट देतो, ह्याची सगळी चिरफाड करू शकतो मी ह्या विषयाची. नारळ ह्या चिन्हावर जर आपण उभे राहतोय तर त्याच्यामध्ये अच्छा होतं उठाव केला, कशासाठी केला? तर त्याच्यामध्ये उठाव केला म्हणून आपण सत्तेवर आलो ना. हे विसरताय कशाला? आपण काय बोलतो, आपली वैचारिक पातळी कशी असावी हे आता प्रत्येकाने विचार करून बोललं पाहिजे. विचार करून आपली मतं मांडली पाहिजे. शहर विकास आघाडी करायचा निर्णय आम्ही तेव्हा घेतला जेव्हा कणकवलीमध्ये बोलणी चालू असताना, कणकवलीमध्ये जेव्हा आमच्या शिंदेसाहेबांचे बॅनर काढले गेले, तुम्हाला आमची गरज नव्हती, तेव्हा आम्हाला शहर विकास आघाडीबरोबर युती करावी लागली. आणि ती कुठल्याही चिन्हावर नाही तर एक स्वतंत्र चिन्ह जे आहे, नारळ जे काही चिन्ह आहे त्याच्यावरती हे आम्ही निवडणूक ही लढतोय. तुम्ही जर युती केली असती हा विषयच आला नसता. तुम्ही जर आमच्या शिंदेसाहेबांचे बॅनर काढले नसते हा विषयच आला नसता. तुम्ही अपमान कराल आणि मग तुम्ही प्रश्न विचाराल, मग तुम्हाला विचारायचा अधिकार नाही. तर हे होते शिवसेनेचे नेते निलेश राणे. कॅमेरा पर्सन महबूब शेखसह सदाशिव लाड, मालवण, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.